त्यांना या 1,00,000 रुपयाच्या TDSच्या किमान रकमेमुळं मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे हे मात्र नक्की आहे आणि या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठा फायदा यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। पूर्वी कधी समजा ज्येष्ठ नागरिकांनी किंवा अतिज्येष्ठ नागरिकांनी 80 वयाच्या वरच्या लोकांनी जर NSS अकाउंट जर त्यांनी ओपन केलं असेल तर हे जे काही NSS ओपन केलेले अकाउंट आहे हे ज्यावेळेला पैसे विड्रॉ केले जातील त्यावेळेला ते करपात्र होणार होते, पण यंदाच्या वर्षीपासून असे विड्रॉ केलेले पैसे त्यांच्या दृष्टीने पूर्णतः करमुक्त राहणार आहेत। जे 2 वर्षाचं अपडेटेड रिटर्न दाखल करता येत होतं आता तुम्हाला ते 4 वर्षासाठी दाखल करता येईल, म्हणजे एकूण 5 वर्षासाठी तुम्हाला आता रिटर्न दाखल करण्याची नवीन मुभा या केंद्रीय अर्थसंकल्पाने दिली आहे। कारण प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांना फक्त त्यांच्या व्याजाच्या उत्पन्नावर किंवा त्यांचा जो पेन्शन असेल त्या उत्पन्नावर अवलंबून राहावं लागतं आणि महिन्याच्या शेवटी त्यांच्याकडं पैशाचा खडखडाट झालेला असतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि अशा दृष्टीने त्याच्यातच त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात पुन्हा जर TDS कापला गेला तर त्यांच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते। रिफंड मिळूनच फक्त त्यांना पैसे मिळवावे लागत होते। त्यांना या 1,00,000 रुपयाच्या TDSच्या किमान रकमेमुळं मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे हे मात्र नक्की आहे आणि या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठा फायदा यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। दुसरा महत्त्वाचा बदल ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात जो करण्यात आला आहे ते पूर्वी कधी समजा ज्येष्ठ नागरिकांनी किंवा अतिज्येष्ठ नागरिकांनी 80 वयाच्या वरच्या लोकांनी जर NSS अकाउंट जर त्यांनी ओपन केलं असेल तर हे जे काही NSS ओपन केलेले अकाउंट आहे हे ज्यावेळेला पैसे विड्रॉ केले जातील त्यावेळेला ते करपात्र होणार होते, पण यंदाच्या वर्षीपासून असे विड्रॉ केलेले पैसे त्यांच्या दृष्टीने पूर्णतः करमुक्त राहणार आहेत। हा एक मोठा ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने देखील मोठा महत्त्वाचा फायदा या बजेटमध्ये घोषित करण्यात आला आहे। इतर असे कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत की या बजेटमध्ये त्यांच्यामध्ये बदल झालेले आहेत आणि ते सामान्यांच्या फायद्यासाठी आहेत? तिसरा महत्त्वाचा बदल तुम्ही जर यामध्ये विचारात घेतला तर यामध्ये एक अतिशय उत्तम असा स्वागतार्ह निर्णय केंद्र सरकारने या बजेटमध्ये घेतला आहे आणि तो जगजीवन राम सारख्या विसराळू लोक असणाऱ्या करदात्यांसाठी आहे। गेल्या 4-5 वर्षामध्ये आपल्याला निदर्शनाला आले असेल की अनेक करदाते शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करतात, त्यामध्ये वेतनधारक सगळ्यात जास्त आहेत आणि हे वेतनधारक यांना अशा खुल्या समजुतीखाली आहेत की आपल्याला आता 2 वर्ष झालेत आपलं आपण शेअरचं मिळालेलं उत्पन्न शॉर्ट टर्म लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट गुण काही दाखवलेला नाही, आपण आता सुटलो। तशी परिस्थिती नाही आहे आणि केंद्र सरकारने असं निदर्शनाला त्यांच्याला आलं आहे की असे अनेक करदाते आहेत की ज्यांनी प्रत्यक्षात उत्पन्न घोषित करून प्रत्यक्षात त्यांनी विवरणपत्र भरलेलं नाही किंवा खरं इन्कम दाखवलेलं नाही। त्यासाठी गेल्या 2-3 वर्षापूर्वी अपडेटेड रिटर्न नावाची एक संकल्पना आपल्या प्राप्तिकर विभागामध्ये प्राप्तिकर कायद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आली होती, जेणेकरून वर्ष संपल्यानंतर पुढील 2 वर्षामध्ये काहीसा दंड देऊन त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करून जी काही शुल्क दंड आणि इतर जी काही शासकीय प्रॉब्लेम्स निर्माण होणार होते ते थांबवता येणं शक्य होते। आता केंद्र सरकारला असं निदर्शनाला आलं आहे की या सॅलरीडवाले आणि जे इतर लोक आहेत ज्यांनी प्रत्यक्षात रिटर्न भरणं आवश्यक होतं त्यांनी अजून भरलेलंच नाही आहे आणि आता मुदत संपलेली आहे। या दृष्टीने त्यांना जागं करण्यासाठी किंवा त्यांना एक आणखीन सुसंधी देण्यासाठी आणखीन 2 वर्षाचं अपडेटेड रिटर्न आता दाखल करण्याची संधी देण्यात आलेली आहे। म्हणजे आता थोडक्यात जे 2 वर्षाचं अपडेटेड रिटर्न दाखल करता येत होतं आता तुम्हाला ते 4 वर्षासाठी दाखल करता येईल, म्हणजे एकूण 5 वर्षासाठी तुम्हाला आता रिटर्न दाखल करण्याची नवीन मुभा या केंद्रीय अर्थसंकल्पाने दिली आहे आणि ती माझ्या दृष्टीने अतिशय स्वागतार्ह निर्णय म्हणूनच मानल्या गेली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। या दृष्टीने पैसे भरून का होईना लोकांना जर शांततेने जर झोप लागली तर ती चांगली बाब आहे। सरकारी नोटीस किंवा प्राप्तिकर विभागाने नोटीस काढून नंतर पैसे भरणं आणि त्यामागे शुल्क कष्ट लावणं हे विचारात घेण्यापेक्षा केंद्र सरकारने हा निवडलेला मार्ग अतिशय उत्तम आहे हे सांगायला मला अतिशय आनंद होतो। सर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सर्व प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल। तर हे होते
डॉक्टर दिलीप सातबाई सर यांनी की डिटेल्समध्ये सांगितलंय 12 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कुठेतरी भीती होती की सरकार आपल्याकडून टॅक्स घेते की काय, मात्र अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये नमूद केल्याप्रमाणे ते माफ होणार आहेत आणि 12 लाखाच्या वर जे वर्गवारी त्यांनी केली सरांनी, तशा प्रकारे त्याच लोकांना टॅक्स लागू शकतो असं सरांनी आपल्याशी बोलताना हे डिटेल्समध्ये सांगितले. शिवाय या व्यतिरिक्त TDS असेल, रिटर्न असेल किंवा इतर जे काही मुद्दे होते त्यावर देखील त्यांनी सविस्तर आपल्याला माहिती दिलेली आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.